नमस्कार मित्रांनो, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसनी रोखठोक भूमिका मांडली. राजकारण चुलीत गेलं. काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत. चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे सध्या मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत. त्यांच्या बरोबर हजारो मराठा आंदोलक देखील मुंबईत दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून आंदोलकांच्या मागण्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केला जात आहेत. याच दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाच्या आंदोलनाबाबत सरकारची नेमकी भूमिका काय आहे याबद्दल माहिती दिली आहे. मराठी वृत्तवाहिनी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संविधानाच्या चौकटीत राहून मार्ग काढण्याचा प्रयत्न असल्याचं म्हटलं आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकारची भूमिका काय आहे या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की सरकारची भूमिका पहिल्या दिवसापासून स्पष्ट आहे. 2014 पासून ते 2025 पर्यंत मराठा समाजाच्या हिताचे जेवढे निर्णय झाले ते आमच्या सरकारने केले आहेत. त्याचपूर्वी फार काही झाले नाहीत आणि आता आमचंच सरकार पुन्हा निर्णय घेत आहेत. मी एकनाथ शिंदे असं आम्हीच घेतलेले हे निर्णय आहेत. आरक्षण पहिल्यांदा मी दिलं, मग त्यानंतर एकनाथ शिंदेच्या काळात आम्ही दिलं, त्यानंतर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ इतकं सगळं केलं की आपण 1.5 लाख उद्योजक आपण तयार केले आहेत. नोकऱ्या मागणारे नाहीत तर नोकऱ्या देणारे मराठा तरुण आपण तयार करू शकलो. सारथीची निर्मिती केल्याने मोठ्या प्रमाणात एमपीएससी यूपीएससीचे ध्येय मराठा तरुणांचा टक्का वाढला आहे. भाऊसाहेब देशमुखांच्या नावाने जो आपण निर्वाह भत्ता सुरू केला त्यामुळे हॉटेल जरी मिळालं नाही तरी मुलांना बाहेर राहता येतं. राहण्याचे आपण पैसे देतो. फी सवलत, विदेशात शिक्षणाची सवलत आपण दिली आहेत. त्यामुळे शिक्षण आणि रोजगार या दोन्ही गोष्टीवरील सर्व निर्णय आपल्या सरकारच्या काळात झाले. दोन समाजाचा झुंजवत ठेवणे आणि त्यांच्यात तेढ निर्माण करणे हे आपल्या तत्वात बसत नाहीत, असंही फडणवीस यावेळी स्पष्ट केलं. आज जे 10% आरक्षण आपण दिलं ते टिकलं आहे. अशी परिस्थिती नाहीत की मराठा समाजाला आरक्षण नाहीत. आरक्षण आहेच, त्यात वेगवेगळी मते आहेत. काहींचं मत आहेत की आम्हाला ओबीसीतून द्या, काहींचं मत आहेत की वेगळ्या पद्धतीने द्या. शेवटी राज्याला कायद्याच्या चौकटीत राहून काम करावं लागतं. कुठलंच राज्य असा विचार करेल की आपल्या राज्यातील एक मोठा घटक असंतुष्ट राहावं, त्याने काय फायदा आहे, सर्वांना संतुष्ट करणं असाच आपला विचार असतो. पण असं करत असताना एकाच्या संतुष्टीसाठी दुसऱ्याला त्याच्या समोर भांडणाकरता उभा करा, एकमेकांशी भांडत राहा, झुंजवत ठेवा हे आपल्याला मान्य नाहीत आणि आम्हाला ते करायचं देखील नाही. राजकारण चुलीत गेलं, पण अशा प्रकारे समाजात तेढ निर्माण करणं आमच्या तत्वात कुठेही बसत नाहीत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. सगळ्यांचा समाधान कसा निघू शकेल हा आमचा प्रयत्न आहे आणि ते संविधानाच्या चौकटीत काढावं लागेल. त्यामुळे राज्य सरकारने पुढाकार घेऊन आज कमिटीची बैठक घेतली. त्यांनी त्या संबंधित काही निर्णय घेतले आहेत. शिंदे समितीची चर्चा करणार आहेत. ज्या मागण्या आहेत त्यांच्यावर संविधानाच्या चौकटीत विचार होईल. दबावामुळे आपण संविधानाच्या चौकटीबाहेर गेलो तर ते टिकत नाहीत. शेवटी आज आपण कोणालाही आनंद देण्याकरिता एखादी गोष्ट केली तर ती टिकली नाही, तर उद्या अधिक जोराने त्याचा बॅकलॅश होईल. त्यामुळे संविधानाच्या चौकटीत जे काय निर्णय करायचे ते करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.